करे चरण संताचे त्यांच्या प्रभादाने कथेचा विस्तार त्यांच्या प्रभादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुने आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पायावरिया वार करी संताचा वार करे संताचा वार करी संताचा मस्तक हे पायावरिया वार करी संताचा वार करी संताचा या वार करी ओ मस्तक पायावरी वार करी संताचा वार करी संताचा वार करी संताचा मस्तक हे पायावरिया वार करी संताचा वार करी संताचा या वार करी संताचा संताचा वार करी संताचा मस्तक हे पायावरी या वारकरी संताचिया जय गावी केला वास त्यास नसावे उदास विठ्ठल विठ्ठल विठला विठला याजसाठी गेला होता अट्टहास याजसाठी गेला होता अट्टहास शेवटचा दिस किंवा दिवस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता म्हणजे निरूपणा करता चिंतना करता निवडलेला गायलेला अभंग महाराष्ट्र भूषण संत हृदय सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असणारे देहू गावातील सुप्रसिद्ध साधू छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे आद्यगुरु श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय आणि तुकोबरायांचा चारचरणाचा अद्वैत प्रकरणातील अभंग असून अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री तुकोबराय साधनाद्वारे साध्य प्राप्त झाल्यानंतर जीवनामध्ये परिपूर्णतम अवस्था प्राप्त होते त्या पारमार्थिक अवस्थेचं वर्णन करतात विठला विठला कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा पर्यारपैकी असा त्याचा आवाज बंद करा ना फॅनचा हा बंद करा ना सायलेंट आवाज तेव्हा सायलेंट स्वराचा आवाज येत नाही मला ते बंद करा ना ते आवाज नकोय त्याचा अखिल गोड ब्रह्मांड नायक हे आकारण करुणा वरुणालय भक्त कामकल्पतरू भगवान श्री पंढरीश परमात्माच्या असीम आघात कृपेने त्याच्या करुणेने त्याच्या भरलेल्या अथंग अशा दयेने मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानयांचे राजे साधकाचे माईबाप योग्याची माऊली अनाथाची माय विश्व माऊली ज्ञानोबराय अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असलेले तत्वज्ञ संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय नामदेवराय चोखोबराय निळोबराय श्री संत सावता महाराज श्री संत सेना महाराज श्री संत नरहरी महाराज श्री संत जळोजी मळोजी महाराज श्री संत बोजलिंग काका श्री संत रोहिदास महाराज श्री संत गोरोबा काका कुंभार श्री संत एकनाथ महाराज श्री संत बाळू मामा श्री संत भगवान बाबा श्री संत वामन भाऊ महाराज श्री संत गाडगे महाराज श्री संत तुकडोजी महाराज श्री संत कबीर महाराज श्री संत भक्त कुर्मदास श्री संत रंका बंका बसलेल्या श्री संत कान्होपात्रा श्री संत जणाबाई श्री संत मुक्ताबाई
श्री संत बहिणाबाई, श्री संत सोयराबाई, श्री संत सखोबाई, श्री संत जिजाबाई, संत मांद्याळीच्या चरणी विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणी विनम्र भावे अभिवादन करतो. अतिशय सुंदर आणि गोड असा निवेदन या जाधव परिवाराने केलेलं आहे. कार्यक्रमाची भव्यता आकाशाच्या उंचीची आहे, कार्यक्रमाची दिव्यता ही आकाशाच्या उंची आहे. एकदा जोरदार टाळी वाजवा या परिवाराकरता. ज्या बापाने हाडाचे काढ केले, रक्ताचं पाणी केलं, नेत्राचा दिवा केला, हाताचा पाळणा केला आणि लहानपणापासून सांभाळ केला, मोठं दुःख झाला, मुलगा इहलोकाची यात्रा संपून परलोकामध्ये गेला, दुसरा मुलगा आहे, 2 मुली आहेत, सुखी समाधानी हा परिवार जगत होता. पण आज पाहता पाहता 1 वर्ष झालंय या जाधव परिवाराला बाबा निघून गेलेत आणि अनाथ करून गेले. विठ्ठल विठ्ठल. हा कृतज्ञता सोहळा आयोजित केलेला आहे. थोडा आवाज क्लिअर करा, रिटर्न द्या, रिटर्न मॉनिटर. या कीर्तन साथीकरता महाराष्ट्र गाजवलेले हे मंडळी आहेत. विशेषत्वाने वारकरी संप्रदायाची सेवा करणारे परमस्नेह, परम आदरणीय, परम श्रद्धेय, गोड आवाजाचे धणी गोरख महाराज गतीर. एकदा महाराजांकरता टाळी वाजून एकदा स्वागत करा महाराजांचं. त्याचबरोबर माझे जिवलग सखे, निरअहंकारी व्यक्तिमत्व, वारकरी संप्रदायाची सेवा करणारं, सध्याला ट्रेंडिंगमध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांच्या आवाजाच्या चाली आपण रील्सच्या माध्यमातून इंस्टाला ऐकत आहात, आदरणीय आकाश महाराज आरसूळ गुरुजींकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. त्याचबरोबर संस्थेतील मुलं यांच्या आई वडिलांकरता टाळी वाजवा. धन्य माता पिता तयाची या पुढी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. उपस्थित सगळेजण विनेकरी बाबांना वंदन करतो, टाळी वाजवा एकदा त्यांच्याकरता. आणि असा हात असा मोकळा चलतो, टांग 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 टांग. काय चक्रधार वाजवला, खूप तयारीचं वाजवून आहे, चपळतेचं वाजवून आहे, नजाकतीचं वाजवून आहे, मुखडे, चक्रधार, रेला, त्रिताल, सरपट, अतिशय तयारीचा लग्याचा बेस आहे. आदरणीय वारकरी संप्रदायामध्ये एक टॉपमध्ये नाव आहे आदरणीय भूषण महाराज जाधव. एकदा जोरदार टाळी वाजवा त्यांच्याकरता. आणि समोर रेकॉर्डिंग करणारे माझे जिवलग मित्र, नाशिक जिल्ह्यामध्ये आल्याच्या नंतर बऱ्याच वेळा गाठी भेटी होतात. देवळे या गावाला मोठा सप्ताह होता, त्या ठिकाणी आमची भेट झाली होती, तर आजच भेट होते. असे असणारे जिवलग कृष्णा महाराज जाधव, माऊलीचा दास यूट्यूब चॅनलचे सर्व दादांकरता जोरदार टाळी वाजवा एकदा. दादांना वंदन करतो. आणि यश
आज आहे बाबांचं प्रथम पुण्यस्मरण. थोडा आवाज दे. प्रथम पुण्यस्मरण. प्रथम म्हणजे एक, पुण्य अधिक स्मरण. प्रत्येक दिवसाला पुण्य दिवस म्हणतात बरं का किरण दादा. आजचा वार कोणता आहे? वार कोणता आहे? गुरुवार आहे. टाळी वाजवा ताई करता आमच्या. टाळी वाजवा जोरदारा. बोललेले माणसं मला आवडतात. तुम्ही बोलत चला, धरून आणल्यासारखं बसू नका. आजचा वार कोणता आहे? गुरुवार आहे. आजचा वार पवित्र आहे. पुण्य अधिक स्मरण. प्रत्येक दिवसाला पुण्य दिवस म्हणतात. स्मरण शब्दाचा अर्थ आहे आठवण. आठवण, स्मरण करणे, गेलेल्या व्यक्तीचं आठवण करणे. पुण्य दिवशी याला पुण्यस्मरण असे म्हणतात. विठाला विठाला. हो. अजून एक दुसरा शब्द आहे, काय म्हणतात? वर्ष श्राद्ध. वर्ष श्राद्ध. ऐका हे माय आई, भक्तीमध्ये भाव असावा, नात्यामध्ये प्रेम असावं, आणि वर्ष श्राद्धामध्ये श्रद्धा असावी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो. श्रद्धेने जे केलं जातं त्याला वर्ष श्राद्ध म्हणतात. रागाने केलं जातं त्याला वर्ष श्राद्ध नाही म्हणत. हे माय, प्रेमाने केलं जातं. श्राद्ध ठेवून जो विधी केला जातो ब्राह्मण काकाच्या हातानं त्याला वर्ष श्राद्ध म्हणतात. चला पुढं अजून एक शब्द आहे, याला चट्टश्राद्ध म्हणतात. काय म्हणतात? बोला बोला. चट्टश्राद्ध. चट्टश्राद्ध म्हणजे काय? आरेवा नावाचा पितर तो अंगुष्ठ एवढा देह धारण करतो, आणि या जाधव परिवाराने जो काही बाबाला नैवेद्य दाखवला तो नैवेद्य खाण्याकरता तो आरेवा नावाचा पितर येतो. याला शास्त्रामध्ये चट्टश्राद्ध असे म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. आणि आज एकादशीच्या पवित्र दिनी आपण सगळे वारकरी मंडळी एकत्रित आला आहात. पुण्यस्मरण हे पुण्यवंताचं होत असतं. बाबाने खूप पुण्य केलं म्हणून त्यांचं पुण्यस्मरण. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो. या कलियुगामध्ये 42 वर्ष जगद्गुरु तुकोबाराय राहिले. 42 वर्ष परमार्थ केला, आजपर्यंत परमार्थ केला. पण एकच सांगतो, देवा पांडुरंगा परमेश्वरा, असं दिसू नये जना ऐसे करीत नारायणा. श्री तुकोबारायण असं म्हणण्याची का पाळी आली मंडळी? त्याचं एकमेव उत्तर आहे, या कलियुगामध्ये उंच मानेनं फक्त पापीच माणूस जगू शकतो, पुण्यवानाला जगण्याचा अधिकार नाही. शिकलेली मंडळी ऐका, इंग्रजीचं वाक्य आहे, इस्टेट इज इक्वल टू इस्टेट और नो इस्टेट अँड नो कॅश. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले संपत्ती अधिक संपत्ती, नो मनी नो कॅश. आम्ही आमच्या जीवनामध्ये त्याग केलाय मंडळी. परिणाम गळ्यामध्ये विना माझ्या तुकोबारायांच्या, परिणाम हातामध्ये चिपळ्या माझ्या तुकोबारायांच्या, परिणाम अखंड त्या पांडुरंगाचं नामस्मरण माझ्या तुकोबारायांच्या मुखामध्ये. मंडळी दिनरजनी हाची धंदा, गोविंदाची पवाडे, रात्र न कळे दिवस न कळे, अंगे खेळे दैवत. जागृती अवस्थेमध्ये तुकोबाराय पांडुरंगाचं भजन करायचे, स्वप्न अवस्थेमध्ये भजन करायचे, सुषुप्ती अवस्थेमध्ये भजन करायचे. आणि आपण सगळे मंडळी एकत्र येऊन आज जसं भजन करताय ना, लावणी मृदंग टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडीने. हे माय, माणूस मेल्याच्या नंतर पुण्यस्मरणाच्या दिवशी टाळाचा आवाज येणं, मृदंगाचा आवाज येणं, गायनाचा कीर्तनाचा आवाज येणं, आणि श्रद्धांजली भगवंताच्या चरणी बाबा करता समर्पित करणं, याला पाठीमागच्या जन्मातलं पुण्य लागते. लक्षात ठेवा. असा बाप कुळामध्ये जन्माला यावा मंडळी, त्याचा वंश हा मुक्तीसन यावा. जगामध्ये असा बाप असावा. तुकोबाराय वर्णन जगे ऐसा बाप बाबा, जगे ऐसा बाप बाबा, जगी आईचा बाप भावा, जगी आईचा बाप भावा, जगे ऐसा बाप बाबा,
भजनाची ताकद आहे, हे देवाच्या चिंतनाची ताकद आहे, त्याच्या नामस्मरणाची ताकद आहे. हे सोपं नाही आहे. भजन तो गोबाराय करायचे. कोपला पाटील गावचे त्रास दिला, भजन सोडलं नाही. भंडारा, भामचंद्र आणि गोराडेश्वर डोंगरावर तो गोबारा जायचे. एके दिवशी जिजाई साहेबाला फार काळजी वाटली, डोळ्यात पाण्याला रडू लागल्या. माय मावल्यानं ऐका, जिजाई साहेबांचं जीवन असं होतं, जिजाई साहेब तुकोबाऱ्या जेवल्याशिवाय जेवत नव्हते. बरं, दुपारचे 2 वाजलेत, पोटात अन्नाचा कण नाहीये, पाण्याचा थेंब नाहीये, माझे मालक उपाशी आहे, कंठ दाटून आला, उर भरून आला. विकू कमी करा. डोळे डबडबले जिजाई साहेबांचे. जिजाई साहेबांनी भाकरी केल्या, भाकरीचं गाठोडं डोक्यावरती घेतलं. ए आई, पायात चप्पल नाही बरं. अनवाणी पायाने निघाल्या डोंगराच्या दिशेने. कुठं? मालकाला भाकरी देण्याकरता. बाबा भाकरीचं गाठोडं डोक्यावरती आहे, डोळ्यात पाणी आलं. 2 वाजलेत, ऊन पार पडलंय, एवढं कडक ऊन पडलंय, माझे मालक उपाशी आहे. भाकरी घेऊन निघाल्या आणि जाता जाता डोंगरावर वरती जडत असताना जिजाई साहेबांच्या पायात काटा कुडला. माय रक्ताची चिळकंडी उडली. एका पायावरती जिजाई साहेबांनी उभा राहावं. आई ग, कंठ दाटून आला, हृदय भरून आलं, पाय रक्त बंबाळ झाला. मंडळी, पायातला काटा काढण्याकरता कोण दिसतं की काय? इकडं तिकडं पाहतात तर साक्षात बाबा पंढरपूरचा देव गुराख्याच्या रूपाने गायी चरत होते. देव जवळ आले. माय रक्त निघतं पायातनं. हो बाळा. काटा खुडला. हो बाळा. हे बाळा, माझ्या पायातला खुडलेला काटा तुला काढता येतो का रे बाळा? हो माय, मी काढतो ना, काळजी नका करू. तू कोण? ह्या गायी चारणारा मी गुराखी आहे. ह्या गायी दिसतात ना सगळ्या डोंगरावरती, माझ्याच माय. बाळा, खरंच काढता येतो का तुला काटा? हो. देव म्हणले, माय मी चांगल्या चांगल्याचा काटा काढलाय. देवाने जिजाई साहेबाचा पाय घ्यावा, असं मांडीवर ठेवा, अलगत. माय डोळे झाका, माय डोळे. घट्ट डोळे झाकले जिजाई साहेबांनी. बाळा हळूवाड काढ रे काटा. माय काळजी नका करू, आत्ता काढतो काटा. नाशिककर मंडळी, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. काटा हा कशाने काढतात? हा, काट्याने काढतात. हा, टाळी वाजवा एकदा, बेस्ट. हा, काटा हा कशाने काढतात? काट्याने काढतात. बरोबर. देवाने काटा हातात घेतला. गतीर बाबा, आकाश महाराज, भूषण महाराज, आणि देवाने पाहिलं, पायाला माती लागलेली दिसली, रजकण लागले, रक्तबंबाळ पाय झाला. देवाने काटा घेतला, डोळ्यातून अश्रू पांडुरंगाचे पडू लागले. आणि देवाने तो काटा घेतला, खाली टाकला आणि काटा खुडला दिसाना. तर देवाने तोंडात बोट घातलं, तोंडातला थुंका घेतला. जिजाई साहेबाच्या पायाला असा चोळावा पांडुरंगाने, आणि पुन्हा ते लागलेले रजकण तोंडात घालावे का अधिकार माझ्या जिजाई साहेबांचा. पायाची माती खाल्ली पांडुरंगाने, जिजाई साहेबांच्या पायाची रजकण माती खाल्ली. देव इच्छी रज चरणेची माती धावत चालती मागे मागे. दुसरं एक प्रमाण सांगतो. संत चरणा रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. देवाने तोंडाने उपसून काटा काढावा म्हणावा. माय डोळे उघडा. माय डोळे डोळे उघडले जिजाई साहेबांनी. बाळा काढला का रे काटा? हो. हे ए ए काय रे, तुझ्या बोटात जादू आहे, हातात जादू आहे. मला कळालं सुद्धा नाही किती अलगत काटा काढला, मला काही त्रास झाला नाही, किती सहज काटा काढला. माय मालक उपाशी. हो. हे भाकरी घेऊन चालले रे बाळा, जा माय. देवाने दर्शन घ्यावं. झाडा झुडपात ना जिजाई साहेबाने वरती जावं. तुकोबाऱ्या शिळीवरती भजन करताय. भाकरीचं गाठोडं खाली टेकावं, म्हणावं मालक 2 घास खाऊन घ्या. तुकोबाऱ्याने पुंडलिकावर धारीचा गजर केला आणि तुकोबाऱ्या जेवणाकरता बसतात. जिजाई साहेबांनी तुकोबाऱ्याचं जीवन चालू आहे, संकल्प फिरला आणि मुखामध्ये तुकोबाऱ्यांच्या घास जात आहे. मंडळी, तेवढ्यात तुकोबाऱ्याची नजर पायाकडे दिली. जखम लागलेली दिसली. जे काय लागलं? पायात काटा खुडला. हो. लय त्रास होतो मालक मला. मला समजत नाही तुम्ही कुठं भजन करताय. भंडारा डोंगरावर भजन करताय, भामचंद्र डोंगरावर भजन करताय की घोराडेश्वर डोंगरावर भजन करता, मला समजत नाही. लय परेशान होते मी, लय बेजार होते, लय आंबट होते मालक मी. मला समजत नाही तुम्ही कुठं भजन करतात. आज काटा खुडला,
भागीरथी माग लागली, कंठ दाटून येतो, मालक चिंता वाटते, काळजी वाटते, एवढं ऊन पडतंय. तुम्ही तुकोबाऱ्याने युक्ती सांगितली. तुकोबाऱ्या म्हणतात उद्या एक काम कर, परेशान होतेस ना, बेजार होतेस ना, आंबट होते ना, एक काम करू द्या, भाकरीचं गाठोड घेऊन डोंगराच्या पायथ्याला ये. अहो पण मालक मला कसं कळणार तुम्ही कुठं भजन करताय? भंडारा डोंगरावर भजन करताय, भामचंद्र डोंगरावर भजन करताय की घोराडेश्वर डोंगरावर भजन करतात? तुकोबारे म्हणतात जे जे डोंगराच्या पायथ्याला आवले आणि डोंगराच्या पायथ्याला आल्याच्या नंतर डोंगराच्या पायथ्याची खालची माती घे आणि ती माती कानाला लाव आणि ज्या मातीतून बाबा विठ्ठल 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 असा आवाज येईल ना, समजायचं मालक या डोंगरावरती भजन करताय. मंडळी नका 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 एवढ्या जोरात टाळी नका वाजू, त्या टाळीच्या आवाजात मला अटॅक यायचा. गोईंग टू यमपुरी. जरा मोकळे मानाने टाळी वाजवून, जरा मोकळे मानाने जरा. तुम्ही माझ्यावर काही नाराज आहे का बाबा? हे माय तुम्ही नाराज आहे का माझ्यावर? काही नाराज आहे का देवावर नाराज आहे? देवाने एवढे दिवस जिवंत का बरं ठेवलं? असं देवावर नाराज नाही ना. हे बघा, मी सकाळी 3:30 वाजता माझ्या गाडीमध्ये बसलोय. माझ्या जालन्यापासून 60 किलोमीटर गाव आहे, महाराजांना माहिती आहे. मी 3:30 वाजता प्रवास करून इथं 8:45 वाजता इथं आलेलो, इथं लॉन्सला. मी सगळ्याच्या अगोदर इथं आलो, इथं कोणीच नव्हतं. मी आल्याच्या नंतर रूममध्ये बसलो होतो. मी एवढ्या लांबून तुमच्याकरता मी आलोय. मी पांचट गप्पा कीर्तनात सांगणार नाही. मी जे बोलेल शब्द न शब्द तुमच्या हिताचं बोल. एवढ्या लांबून आलोय, टाइमपास मनोरंजन करणार नाही, गप्पा गोष्टी रिकाम्या सांगणार नाही. फक्त माझी विनंती आहे, लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. काही टेन्शन घेऊ नका, चिंता करू नका. कशात चिंता करताय बाबा? येताना काय आणलं का? बोला बोला. नाही, जाताना एक दिवस तुम्हाला मला काय घेऊन जायचं का दादा? नाही. आता एवढ्या लांबून मी तर कीर्तना करता आलोय, कीर्तन झाल्यावर घरी जाईल का नाही याची गॅरंटी नाही. खाली हाथ आया है तू खाली हाथ जाएगा, क्या लेके आया है बंदे तू क्या लेके जाएगा. येताना काय आणलं नाही, जाताना एक दिवस तुम्हाला मला काय घेऊन जायचं नाही. माझ्या 2 बोटं दिसतात काय? अशा मान हलवा बरं सगळे, अशा मान हलवत चला, काहीतरी रिप्लाय देत चला. हे 2 बोटं दिसतात का? हे 2 बोटं म्हणजे गुरुजी 2 शब्द आहेत. इकडे बघा काका भूषण महाराज, याचं नाव आहे चिंता आणि याचं नाव आहे चिता. याचं नाव काय? बोला बोला. चिंता आणि याचं नाव चिता. ह्या 2 सख्या बहिणी आहेत, आई बहिणी सिस्टर. कोण कोण? चिंता. कोण म्हणलं? शांताबाई कांताबाई. चिंता आणि चिता ह्या 2 सख्या बहिणी आहेत. या बहिणीचं काम एकच आहे, काय? जाळणे. काय काम आहे? बोला पटापटा. जाळणे. करेक्ट. फक्त गंमत असे, चिंता ही जिवंत माणसाला जाळते आणि चिता ही मेलेल्या माणसाला जाळते. चिंता ही सजीव माणसाला जाळते आणि चिता ही निर्जीव माणसाला जाळते. चिंता संसारात पावलो पावली जाळते आणि चिता एकदाच जाळते. चिंता चिता समख्याता बिंदू मात्रे विशेषता, सजीवम दहते चिंता निर्जीवम दहते चिता. म्हणून चिंता करून चिता रचायची नसेल, चिंता करून चिता रचायची नसेल तर बसल्या बसल्या कीर्तनात देवाचं चिंतन करा. मग माझ्या पांडुरंगाचं चिंतन कसं करायचं मंडळी? सोपं साधन सांगतो. बसल्या बसल्या खुर्चीवरती बसलाय आपण, बसल्या बसल्या कीर्तनात विठ्ठल विठ्ठल भजन होईन, त्यावेळेस हाताने टाळी वाजवा आणि मुखाने भजन करा. विठ्ठल या मृत्यू लोकांमध्ये जीवन जगत असताना कलियुगात इथे एवढे मंडळी खुर्चीवरती बसलेत, प्रत्येकाच्या डोक्यावरती गाचं ऋण आहे. 1 देवाचं ऋण आहे, 2 संताचं ऋण आहे आणि 3 जन्म देणाऱ्या मायबापाचं ऋण आहे. आता 4 गोष्टी विसरता कामा नये गुरुजी. 1 देवाला विसरता कामा नये, 2 संताला विसरता कामा नये, 3 जन्म देणाऱ्या मायबापाला विसरता कामा नये आणि 4 मरण विसरता.
झाली हानी, लय मोठी हानी व्हाईल, देवाला विसराल तर विसरता कामा नये देवाला. का विसरता कामा नये गुरुजी? देवाने आपल्याला हा जीव दान दिलाय म्हणून विसरता कामा नये. ज्याने हा जीव दिला दान तयाचे करीन, बोला बोला, चिंतन जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे तोया बिवरेच्या तिरी कट धरुनिया करे. 3.5 हाताचा नरदेह देवाने दिलाय. आउट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया खाया. इकडे बघा, मी इकडे उभा आहे. खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. माझ्या दादांनो, माझ्या राजांनो, 3.5 हाताचा नरदेह देवाने तुम्हा आम्हाला दिलाय. कशा करता दिलाय? त्याचं भोजन करण्याकरता. तर देहा दुर्लभ जाणार तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. त्यामध्ये दुःख यातणार तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षाची गणनार तुम्ही वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव, तुम्ही वासुदेव, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. अरे बोल, टाळी वाजव जोरदार. वा बेस्ट. हे दुर्लभ आहे. दुर्लभम त्रेम देवानगर हे तुकुम मनुष्योत्तम मुमुक्षोत्तम महापुरुष संशय पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्व पुनर्लभ्यम न शरीर पुनः पुन्हा. हे दिलंय देवाने. त्याचं चिंतयाचे करीन चिंतन, त्याचं चिंतन करण्याकरता. देवाचे किती ऋण आहेत ऐका माय. पण मोठी गंमत आहे बाबा बरं का. ए माय, मला एका प्रश्नाचं उत्तर दे. एवढा समाज बसला लॉन्समध्ये. मनुष्य शरीर मिळालंय का कळालंय? मिळालंय. बाबा करता टाळी वाजा एकदा जोरदार. हा, बाबाने उत्तर दिलं मिळालंय. किरण दादा, मनुष्य शरीर मिळालंय पण कळालं नाही. कळालं असतं तर लोकांनी दारू पिली नसती. कळालं असतं तर गोवा मावा गुटखा माणिचंद विमल तंबाखू खाल्ली नसती. कळालं असतं ए मावशे तपकीर मिस्त्री लावली नसती. कळालं असतं तर बिडी सिगारेट ओढलं नसतं. मनुष्य शरीर मिळालंय पण कळालं नाही. का? फुकट मिळालंय. विठ्ठल विठ्ठल. हो, आणि फुकट मिळाल्यामुळं लोकांना फारशी किंमत त्याची कळत नाही. एक वाक्य बोलतो लाखातलं ऐका. नारळाला डोळे आहेत पण नारळाला दिसत नाही. बाटलीला तोंड आहे पण बाटलीला बोलता येत नाही. कपाला कान आहेत पण कपाला ऐकू येत नाही. कंगव्याला दात आहेत पण कंगव्याला खाता येत नाही. सुईला नाक आहे पण सुईला सुगंध घेता येत नाही. टॅबलाला पाय आहे पण टॅबलाला चालता येत नाही. दुर्दैव तुमचं आणि माझं. भगवंताने हा जीव त्याचं भोजन त्याचं चिंतन करण्याकरता दिलाय पण बऱ्याच माणसाला अजून हे कळत नाही. विठ्ठल विठ्ठल हे दिलंय देवाने त्याचं भोजन करण्याकरता, त्याचं नामस्मरण करण्याकरता. देवाने सुंदर हात दिलेत. कशा करता? वाजवा जोरदार टाळी वाजवा. हा, अर्धेच टाळी वाजवतात बरोबर. अर्ध्याला एकादशीचा उपवास असेल ना. हे बघा, कंजूसपणा करू नका. जो कीर्तनात करील टाळीची टाळा टाळी, मग कीर्तन झाल्यावर यम त्यास कावटाळी. विठ्ठल विठ्ठल. देवाने तोंड दिलंय. तोंड कशा करता? घेई 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 माझे वाचे वाचे नाम विठोबाचे. गोड नाम विठोबाचे. गोड नाम विठोबाचे. गई 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 माझे वाचे माझे वो गोड नाम विठोबाचे. गई 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 माझे वाचे माझे वो गोड नाम विठोबाचे. गोड नाम विठोबाचे. गोड नाम विठोबाचे.
बाजू कडकडून बेस्ट. किती सुंदर वाटलं. कसा तुकडा आणि कसा मुकडा टाकला बेस्ट. नाही तर माझ्या नशिबाला 7 नसती, नुसती 7.5. भूषण महाराज काही काही वाजित येत का खाजित येत तेच कळत नाही. पण आज इथं गायक 1 नंबर, वादक 1 नंबर, साऊंड सिस्टीम 1 नंबर, विनेकरी 1 नंबर, टाळकरी 1 नंबर, कॅमेरावाले 1 नंबर, पुरुष मंडळी 1 नंबर, माता भगिनी 1 नंबर, पाठीमागं बसलेली 1 नंबर, इकडच्या बाजूला बसलेले 1 नंबर, स्वयंपाक करणारी 1 नंबर, तिकडे बसलेले 1 नंबर. तुम्ही सगळे 1 नंबर आहे. मी काय 2 नंबर आहे? एवढं सुंदर नियोजन केलंय. जाधव कुटुंबाकरता टाळी वाजायला जोरदार. एवढ्या लांबचा प्रवास करून आलो सकाळपासून. जरा फ्रेश वाटलं सगळ्यांना बघून, हे लॉन्च सगळं बघून. अहो, अशा यंत्रयुगात एवढा कार्यक्रम करणं, एवढा खर्च करणं बाबा करता सोपं नाही साहेब. सोशल मीडियाचा जमाना, आपण सगळे हुशार जाणकार मंडळीत गुरुजी. किती शारीरिक श्रम कमी राहिले, सगळं यंत्र निघालं. पापड बनवायची मशीन आली की नाही? मग यांना तर टेन्शनच नाही. उंडा घ्यायचा, टाकायचं, दाबायचं, पापड तयार. कपडे धुवायची मशीन आली बाबा, कपडे धुवायची आली का नाही? अहो आली का नाही? काय म्हणतात तिला? हां, वॉशिंग पहा ना. वॉशिंग मशीन आली. आता आई चपात्या बनवायची मशीन आली की नाही गुरुजी? भक्तनिवासला आपण पाहतो, पंढरपूरला, त्र्यंबकेश्वरला, आळंदीला, पैठणला गेलो का भक्तनिवासमध्ये शेगाव संस्थान, शिर्डी संस्थान, चपात्या बनवायच्या मोठ्या मोठ्या मशीनी आहेत. आता एक नवीन मशीन लॉन्च झाली, 2 महिने झाले. पुरणपोळी बनवायची. तुमच्याकडे आहे का? नाही? इथं नाशिकला भेटते, घेऊन टाका. इकून उंडा टाकायचा, इकून पुरण टाकायचं, बटन दाबायचं, पुरणपोळी तयार. आता एक नवीन मशीन लॉन्च झाली. परवा दिवशी घरी पाहुणा आला. पाहुणा मला जेवण करायचं, पाहुण्याला मशीनमध्ये टाकलायचं. पाहुणा पान खाऊनच बाहेर आला पाहिजे. पण गुरुजी घोटाळा असा आहे, लाईट गेली तर मुक्काम. विठ्ठल विठ्ठल. कुठपर्यंत आलतो आपण? काय चालू होतं आपलं? हे माय बोला ना. नाही घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. देवाने तोंड दिलंय, तोंड. त्याचं भजन करण्याकरता. हे सातारची भाषा आहे बरं का. देवाने हे मुख दिलंय, तोंड दिलंय. गुरुजी बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे बावे. देवाने पायी दिलेत. पायी कशा करता? पायी तीर्थयात्रा, मुखी राम नाम, हाची माझा नेम, सिद्धी नाही अनेक मागणे, नाही नाही देवा, एका जनार्दनी सेवा, दृढ जाय. हे पाये ना, या पायाची सार्थकता आहे पंढरपूरची वारी करण्यामध्ये. आता ऐका, विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराजांचं पालखीचं प्रस्थान आहे 29 जूनला. तर सगळ्या मंडळाला मी हात जोडून विनंती करतो, घरी कोणी राहू नका, सगळे त्र्यंबकेश्वरला जा पालखीचं प्रस्थान करण्याकरता. अहो, जे दिव्य आणि गुह्य ज्ञान भगवान शंकराने पार्वती मातेला सांगण्याकरता सुरुवात केली. संप्रदायाचं दिव्य आणि गुपित जे ज्ञान आहे ते समुद्राच्या मध्ये ज्ञानोबारा वर्णन करता सिर सिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्णकुवर नेन त्रिपुरारी काही सांगितले. ते एकांतच गुह्य आणि दिव्य ज्ञान ते मत्स्याने ऐकलं. त्यामध्ये ते मच्छिंद्रनाथ पोटामध्ये बाळ होते. मच्छिंद्रनाथाचा जन्म झाला. नंतर एक गुरु एक शिष्य परंपरा हे पुढं आली. मच्छिंद्रानं बोध गोरक्षाशी केला. गोरक्ष वळ्याला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे, निवृत्ती दादार, ज्ञानदेवा सार चोजविले. आणि ते ज्ञानोबारायांनी सगळ्यांना प्रगट गुहे बोले. ते ज्ञान सगळ्यांना प्रगट केलं. आणि माझ्या ज्ञानोबारायाचे श्री गुरु दादा निवृत्तीनाथ दादांच्या पालखीचं प्रस्थान आहे. आणि आमच्या आळंदीचं पण प्रस्थान आहे. 3 वाजता आहे. दिनांक 8 जुलै रोजी दुपारी 3 वाजता पालखीचं प्रस्थान आहे. सगळ्यांना माझी विनंती आहे, मा म्हणजे मानवता, ऊ म्हणजे उदारता आणि ली म्हणजे लिंता देणारी माझी ज्ञानराज माऊली आहे. आळंदीला आपण पालखी प्रस्थानाला गेलो पाहिजे. माऊली किती मोठे आहेत मी रोज सांगतो तळमळीला. ए माय, लाही लाही जीवाला झाडं देते रे सावली, लाही लाही जीवाला झाडं देते रे सावली, ज्याला जगी नाही कोणी त्याला माझी आळंदीची ज्ञानोबा माऊली. ज्ञानबाई माझी अनाथाची माया, ज्ञानबाई माझी अनाथाची माया,
पाय वंदितसे एका जनार्दनी पाय वंदितसे एका जनार्दनी पाय वंदितसे ज्ञानबाई माझी अनाथाची माय ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदितसे एका जनार्दनी पाय वंदितसे म्हणून सगळ्यांनी पालखी प्रस्थानला पंढरपूरच्या वारीला गेलं पाहिजे. जवळ सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय तव तू आपले सुहित पाये तीर्थयात्रे जाय चुकू नको. तुकोबाराने हात जोडल्याने सांगितलं, बाबा हो, आषाढी वारीला आणि कार्तिकी वारीला तुम्ही या पंढरपुरामध्ये. पंढरीचे जारा आला नो संसारा पंढरीचे जारा आला नो संसारा पंढरीचे जारे आल्यानो संसारा आ पंढरीचे जारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा दिनाचा दिनाचा सोयरा दिनाचा सोयरा पांडुरंगा वाट पाहे उभा भेटीची आवारी वाट पाहे उभा भेटीची आवारी ओ वाट पाहे उभा भेटीची आवडी वाट पाहे उभा भेटीची आवडी पाये दिलेत, पायाची सार्थकता. डोळे दिलेत, रूप पाहता लोचनी सुख झाली ओसाजनी. कानं दिलेत, त्याचं गुणगान ऐकण्याकरता. हे सकल इंद्रिय देवानी त्याच्याकरता दिलेत. लोक एवढे चॅप्टर निघाले व 2200 संसार प्रपंच करतात आणि एक दिवस गोईंग टू यमपुरी. विठाल विठाल हो, बसलेले मंडळी तर लय भाग्यवान आहे. मी दररोज सांगतोय, पवित्र वंशात तुमचा माझा जन्म झाला 1, पवित्र कुळात तुमचा माझा जन्म झाला 2 आणि पावन देशात तुमचा माझा जन्म झाला 3. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. आपण भाग्यवान माणसे. या पवित्र माती जन्म झाला. ही माती सामान्य नाही. ही माती कसे, एक धारदार वाक्य बोलतो ऐका. अरे मराठ्याच्या रक्ताने लाल झालेली माती, झुकलेने अफजल पुढे माझ्या शिवबाची छाती. संभाजी राजासारखा, शिवाजी राजासारखा वीर या मातीमध्ये झाला खरा. अरे मरंजाच्या समश्रीवर तोच मर्द मराठी मावळा खरा. या मातीमध्ये संभाजी राजा घडले, या मातीमध्ये शिवाजी राजा घडले आणि या मातीमध्ये अफजल गाडला आणि याच मातीमध्ये हिंदवी स्वराज्याचा भगवा झेंडा फडकला. ही माती सामान्य नाही. हिंदुस्तान कोई जमीन का तुकडा नहीं, जीता जागता राष्ट्र महापुरुष है. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. अत्रापि भारतम श्रेष्ठम तत्रापि जम्बोदीपे महामुने है एतोय कर्म भूरेशा ततोन्य भोग भूमया. भरतखंडे नरदे प्राप्ती. हे तो परम भाग्याची संपत्ती. भाग्यवान माणसे. 1 लाखातलं वाक्य बोलतो ऐका. भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही,
पंढरपुरासारखं तीर्थ नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानोबाऱ्यासारखे संत नाही, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, रामकृष्णाईसारखा मंत्र नाही, रामायणासारखी आचारसंहिता नाही, दशरथासारखा बाप नाही, कौशल्यसारखी माय नाही, प्रभू रामचंद्रासारखा मुलगा नाही, सीतेसारखी सून नाही, उर्मिलेसारखी जाऊ नाही, सुतकीर्ती मांडवी जठरीसारखी दिराणा नाही, भारतासारखा भाऊ नाही, लक्ष्मणासारखा बंधू नाही, हनुमंतरासारखा शिवक नाही, बिभीषणासारखा मित्र नाही, रावणासारखा शत्रू नाही, कोल्हा इतका लबाड नाही, कावळा इतकं धूत नाही, काजळ इतकं काळं नाही, लोण्या इतकं मऊ नाही, माणसाच्या शरीरासारखं दुसरं कोणाचं शरीर नाही, आणि छत्रपती शिवाजी महाराजानंतर पुन्हा राजा होणे नाही. कर्तृत्व आकाशाच्या उंचीचं, नेतृत्व आकाशाच्या उंचीचं, आणि दातृत्व आकाशाच्या उंचीचं आहे. जीवन कसं आहे ऐका. वयाच्या 15व्या वर्षी हातामध्ये तलवार घेतली होती. वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाचा वध केला होता. 36 वर्ष महाराष्ट्राच्या मातीची सेवा केली आणि 51 वर्ष जगले पहिले राजे शिवछत्रपती शिवछत्रपती शिवछत्रपती. असं जगणं असलं पाहिजे. आपण भाग्यवान माणसं आहेत. अजून किती भाग्यवान माणसं आहेत गुरुजी. देवानी पवित्र देह दिला, पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत जो वधे अच्युत सर्व काळ, म्हणून देवाचे ऋण विसरता कामा नये. विठ्ठल 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 हो, दोन संताचे ऋण विसरता कामा नये. आडर आणि धानोऱ्या जगाला सन्मार्ग दाखवण्याकरता संत आले. चला पुढं. जन्म देणाऱ्या मायबापाला विसरता कामा नये, त्यांचं ऋण आहे आपल्याला, ते उपकार आहेत. हाडाचे काडं केले, रक्ताचं पाणी, नेत्राचा दिवा, हाताचा पाळणा मायबापाने केला, म्हणून विसरता कामा नये. फार मोठे उपकार आहेत त्यांचे. किती प्रेम करतात मायबाप. मुलीतापचा तर फार जीव असतो बापामध्ये. ऐका, एक जणाच्या मुलीकरता सुंदर स्थळ होतो. थोडा आवाज दे. मुलगा मुंबईसारख्या शहराच्या ठिकाणी राहत होता गुरुजी. चांगलं पेन्शन होतो, चांगला निर्व्यसनी माळकरी मुलगा होता, राहत होता. दिवसादिवस लोटल्या गेले, लग्न लागल्या गेलं, जोडीनं संसार करू लागले मुंबईसारख्या सिटीमध्ये शहरात. मंडळी दिवसादिवस लोटल्या गेले. मुलीचा बापावरती किती जीव असतो तुमच्या लक्षात येईल माही. काही दिवस लोटल्या गेले, पण नशिबाने दैवयोगाने बाबा ज्या कंपनीमध्ये काम करायचा साहेब, त्या कंपनीला ब्रेक लागला, कंपनी बंद पडली. डोळ्यात पाणी आलं, काय करावं. सासरेबाईने सांगितलं, जावई गावाकडे शेतीवाडी भरपूर आहे, तुम्ही या, आपली बागायती शेती या. सगळा पसारा गाडीमध्ये भरला आणि गावाकडे खेड्यागावामध्ये आला, राहू लागला माहीत. पण अडचण अशी झाली, गावाकडे चांगलं गुरुजी उत्पन्न घेऊ लागला, चांगला शेतकरी झाला. पण प्रॉब्लेम असा, अडचण अशी आली, गावाकडं आल्याच्या नंतर वाईट मुलाची संगती जीवनामध्ये घडली. बसलेले मंडळी, मी हात जोडून सांगतो, माणसाचं जीवन हे संगतीभूर आधारभूत असतं. संगत जर चांगली असली तर माणसाचं जीवन घडतंय, आणि संगत जर वाईट असली तर माणसाचं जीवन बिघडतंय. संगतीवर फार आधारभूत असतं. म्हणून बसलेले मंडळी, चांगल्याशी संगत करत जा, जीवन हे उत्तुंग शिखरावरती गेल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल दारू पिणाऱ्या मुलाची संगत झाली बघा, पतन होतंय, उदार होतो. संगतीने संघाचा महिमा फार मोठा आहे. सकाळी उठला साहेब, रोज उठला का व्यसन करू लागला, दारू पिऊ लागला. किरण भाऊ व्यसन करू लागला आणि घरी आला का त्या लक्ष्मीला, त्या माय माऊलीला मारू लागला. माय ती बिचारी होती, बापाचं नाव शाबीत ठेवण्याकरता किती त्रास झाला का ती सहन करायची. हे दारू पिऊन यायचं आणि मारायचं बाबा. ती म्हणायची जे नशिबात पावसाने झोडपलं काय, नवऱ्याने मारलं काय, सारखंच. बिचारी शांत होती, ऐकून घ्यायची. वडिलाचं नाव शाबीत ठेवण्याकरता का, तर बापाला बीपीच्या गोळ्या चालू आहेत. 10 वर्ष जगणारा बाप मी जर घरानं केलं तर माहेरात 5 वर्षात जाईन. ढसढस रडू लागली. एका दिवशी नवऱ्याने मारलं, त्याच दिवशी बापाला वाटलं मुलीला भेटायला जावं. छोटंसं काम होतं. बाप निघाला गाडीवरती, रोडच्या बाजूला बंगला होता. बापाने गाडी घेतली, थांबवली. बंगल्याच्या समोर आला, दरवाजा ठोठवला बापाने. ए बाई, अगं दरवाजा उघड. मुलगी किचन मध्ये होते. पप्पाचा आवाज ऐकला, धावत धावत आली. पप्पा अचानक आलात, काही फोन नाही केला. बाई छोटंसं काम होतं इथं बँकेत नाशिकला, जायचं होतं. रोडच्या बाजूला तुझा बंगला आहे म्हणून आठवण आली ग चिमणे, तुला भेटण्याकरता आलो. पप्पा या, पप्पा पप्पा पाणी घ्या, पप्पा पप्पा चहा घ्या, पप्पा पप्पा आता गरम गरम भाकरी करतोय बाजरीच्या 2 घास खाऊन जा पप्पा. बाप म्हणला, नाही ग बायडे, जेवण केलंय
आणि निघालो होतो. तुझी आठवण आली चिमणे, गरीब बाप आहे, नाही मला व्हिडिओ कॉल करतायत ग बायडे, म्हणून आलो भेट नाही करता. ऐका, 10-5 मिनटं बाप बसला, मुलीने बापाचं दर्शन घेतलं. मुलीचा बापात किती जीव असतो, किती प्रेम असतं लक्षात येईल माय. ऐका, बाप गाडीवरती निघाला, मोठी यश होती कमान, त्या कमानातून जाणार एक पाहुणा आडवा झाला. सोयर, जय हरी जय हरी जय हरी. कुठं आला होतात? काय नाही, लेकीच्या घरी गेलो होतो मुलीच्या. अहो तुम्हाला माहिती आहे की ते जावय, अहो काय मुलीचं वाटोळं झालंय, सारखं दारू पितं मारतंय व मुलीला. बापाच्या डोळ्यात पाणी आले, ढसढसा बाप रडू लागला, कंठ दाटून आला. 5च मिनटं झालं मुलीच्या बंगल्यावरून आलो, मुलीनं काही सांगितलं नाही मला, माझ्या मुलीनं काही करा न केलं. ढसढसा बाप रडू लागला ना माय. बापाने गाडी वळवली आणि बाप पुन्हा बंगल्याकडे निघाला. बंगल्याच्या समोर आला, पुन्हा दरवाजा ठोठवला बापाने. ए बाई, अगं दरवाजा उघड. मुलीने गुरुजी दरवाजा उघडला. पप्पा मोबाईल विसरला का पप्पा? काही बॅग वगैरे पिशवी राहिली का? पुन्हा आलात पप्पा. बापाच्या डोळ्यात पाणी आलं. ढसढसा बाप मुलीच्या गळ्यात मिठी मारून हंबारडा फोडून रडतोय. तुला मारलं का ग तुझ्या नवऱ्याने? अगं तुझा पहाडासारखा बाप जिवंत आहे. ताई मला सांगायला पाहिजे होतं ना, मी जिवंत ना अजून, तुला तुझ्या नवऱ्याने मारलं. पप्पा जे माझ्या कर्मात नशिबात असेल ते असेल, मी भोगते माझं कर्म. पण बाई मला बाहेर पाहुण्याने कमानीमध्ये भेटल्यावर सांगितलं, एशीमध्ये तो काय सांगितलं नाही, आल्या आल्या का सांगितलं नाही मला, बाहेर पाहुण्याने सांगितलं. आता मुलीने दिलं उत्तर माय, इथं हृदयामध्ये कोरून ठेवणं एवढं मोठं आहे. ती मुलगी म्हणते, पप्पा आल्या आल्या मी तुम्हाला सांगितलं नाही. का माहिती आहे का? आल्या आल्या जर तुम्हाला सांगितलं असतं तर तुम्ही पाणी पिलं नसतं. आल्या आल्या जर तुम्हाला सांगितलं असतं तर तुम्ही चहा पिला नसता. पप्पा एक वेळेस तुमच्या मुलीच्या डोळ्यात पाणी आलं तरी चालेल, पण ईश्वरासमान बापाच्या डोळ्यात पाणी नाही आलं पाहिजे. हिला मुलगी म्हणतात, हिला लेक म्हणतात. आणि गुरुजी तीच एक आदर्श गृहिणी, आदर्श माता असते. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि 4 मरण विसरता कामा नये. इथं बसलेले मंडळी लॉन्समध्ये प्रत्येकाच्या डोक्यात नाही आपल्याला मरायचं आहे, नाही नाही विसरलेत. पण बघा, माझं सुद्धा वर्ष श्राद्ध होणार आहे, माझ्या सगळ्याचं वर्ष श्राद्ध होणार आहे. जेव्हा प्रत्येकाला लागणार आहे, आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. देहाच्या गावा आलिया, जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणून आहे धनंजया. जया परी उपजते नासे, नासिले ते पुनरपी दिसे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जो जन्माला आलाय त्याला मरण येणारे, मृत्यू हा निश्चित आहे. तुकोबारा म्हणले, आम्ही मरण विसरलो कुठं? नाही विसरलो. आपुले मरण पाहिले मी डोळा तो झाला. आम्ही मरण विसरलो, आमचं मरण आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलंय. परिणाम मरणावरती विजय प्राप्त केला माझ्या तुकोबाराने. आणि परिणाम असा झाला मंडळी, पारमार्थिक 8 तास करत करत तुकोबारांच्या जीवनातला शेवटचा दिवस गोड झाला. अभंगाचं पहिलं चरण. याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी गेला होता अट्टहास, याच्यासाठी गेला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी गेला होता अट्टहास, याच्यासाठी गेला होता अट्टहास. शेवटचा दिस गोडवा, शेवटचा दिस गोडवा, आता निसुतेने पावलो जावा, आता निसुतेने पावलो जावा. शेवटचा दिसा गोड बाबा, शेवटचा दिसा गोड बाबा, आता निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो विसावा.
अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबाऱ्या वर्णन करतात. ज्यासाठी गेला होता टास या करता आम्ही अट्टास केला. कशा करता? शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवटचा दिवस गोड होण्याकरता तुकोबाऱ्या वर्णन करतात. शेवट तो माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वर. आमच्या जीवनातला शेवटचा गोड दिवस गोड झाला. बरीच हॉलमध्ये बसलेलं पैकी असं कोणाला वाटतं का बाबा की शेवटचा दिवस आंबट व्हावा, शेवटचा दिवस कडू व्हावा? हातवरती घ्या वाटत असेल तर. खारट व्हावा, पांचट व्हावा? नाही, प्रत्येकाला अभिलाषा कशी आहे? ए माय ए आई कशी आहे? शेवटचा दिवस कसा झाला पाहिजे? गोड झाला पाहिजे, गोड. शेवट आमचा गोड झाला पाहिजे, गोड. म्हणून माझी विनंती आहे, एवढा समाज बसला ना, हात जोडून पाया पडून विनंती, रस्त्याने चालत असताना असं चाला की गावच्या लोकांना अगदी प्रेमानं जी हरी घातला पाहिजे. बसत असताना असं बसा की आपल्या शेजारून कोणतरी चांगला माणूस बसला पाहिजे. आणि मरत असताना असं मारा, ज्यांना फोन गेला त्यांच्या डोळ्यात टचकन पाणी आलं पाहिजे असं जीवन जगा. नाही तर जन्माला आला ह्याला पाणी वाहता वाहता मेला, कहा गए कहा नाही क्या लाया तर कुछ नाही, अशी स्थिती नाही झाली पाहिजे. किड्या मुंग्यासारखे माणसं जन्मातान मारतात मंडळी. असं जगा, असं जगा. गेले दिगंबर ईश्वरी भूते, राहिल्या त्या कीर्ती जगा माझे. किंवा तुका म्हणे का मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. असं जगा, असं जगा. गेल्यावर सुद्धा लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला गेले मंडळी. विश्वाचे ज्ञानोबाराय समाधिस्थ झाले, तुकोबाराय वैकुंठाला गेले. पण तुकोबारायांच्या विचाराचा सुगंध आजही या मातेमध्ये दरवळतो पंचमेध गाथ्याच्या रूपाने. विश्वाचे ज्ञानोबाराय समाधिस्थ झाले. ऐका, शेवटचा दिवस गोड कसा असावा. पुणे प्रांतातील लोक रडतात, त्र्यंबकेश्वरचे लोक रडतात, आळंदीचे लोक रडतात, पैठणचे लोक रडतात, आपेगावचे लोक रडतात. यात नवल नव्हे आई, भाऊकी रडते यात नवल नव्हे, गावकी रडते यात नवल नव्हे. जगाचा बाप पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा डसडस रडतोय. रुक्मिणी मातेनं प्रश्न केला, देवा पांडुरंगा, आजपर्यंत तुमच्या डोळ्यात पाणी नाही पाहिलं, देवा का रडताय? देव म्हणते, रुक्मिणी हा एकच योगी देखील नाही आणि ते ज्ञान संजीवनी जाणं त्रिलोक कैसे. अगं रुक्मिणी, माझी माऊली समाधी घेते म्हणून माझ्या डोळ्यात पाणी येत नाही. 22 वर्षाचा युवक समाधी घेतोय म्हणून माझ्या डोळ्याला पाणी येत नाही. अशा मुलाला जन्म देणारे मायबाप किती कर्तबगार आहेत म्हणून माझ्या डोळ्याला पाणी येत आहे. असं जगणं असलं पाहिजे. तुकोबाऱ्या म्हणतात, आमच्या जीवनातला शेवटचा दिवस गोड झाला. आम्ही थांबलो, आम्ही विसावल्या गेलो, आम्ही निश्चिंत झालो. पण केव्हा? आता. आता निश्चिंती